नमस्कार, सुप्रभात. मी सेजल पुरवार. या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि सुरुवातीला बातमी खरं तर मोठी आहे. राज्यातील अंगणवाडी सेविकांसाठी ही खुशखबर आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत बहिणींचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता हा आता दिला जाणार असल्याचं कळत आहे. एकंदरीत पुणे जिल्ह्यातल्या सेविकांसाठी 1,92,00,000 रुपयांचा निधी मंजूरही करण्यात आलेला आहे. तर पुढील काही दिवसांमध्ये अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर एका अर्जासाठी 50 रुपयांप्रमाणे पैसे वर्ग केले जाणार आहे. आणि यानंतरची बातमी लाडक्या बहिणींसाठी. लाडक्या बहिणींच्या खात्यात 12 मार्च पर्यंत 3,000 रुपये जमा होणार आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे 2 टप्प्यांमध्ये मिळणार अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार आहे असंही त्यांनी या दरम्यान सांगितलेलं आहे. तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीचे पैसेच जमा झाले होते, त्यावर आता आदिती तटकरेंनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्या काय म्हणताय ते देखील आपण बघूयात. सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1,500 रुपये 2 टप्प्यांमध्ये जमा केले जाणार आहेत. सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळेल असंही त्यांनी या दरम्यान सांगितलंय. तर त्यामुळे आता 2 टप्प्यांमध्ये या दोनही महिन्यांचे पैसे मिळणार असल्याची माहिती स्वतः आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. मात्र 2,100 रुपयांच्या हप्त्याचं काय, हा प्रश्न अनुत्तरित आहे. यानंतर घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. टॉप 50 मध्ये हणाची शिकार करणाऱ्या सतीश भोसलेला जेलमध्ये टाका, त्याला मी शिक्षा देईनच अशी पोस्ट लॉरेन्स बिश्नोई नावाच्या फेसबुक अकाउंटवरून करण्यात आली. खोक्या भोसलेने हणाची शिकार केल्याची माहिती आहे. त्यामुळे लॉरेन्स बिश्नोईने सलमान सारखं भोसलेला पाहून घेण्याची धमकी दिली आहे. सतीश भोसले प्रकरणी बीडच्या शिरूरमध्ये आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. आरोपी सतीश भोसलेवरती गुन्हा दाखल करून देखील त्याला अद्याप अटक झालेली नाहीये. तात्काळ अटक न केल्यास उद्या शिरूर शहर बंदची हाकही देण्यात आली आहे. याबाबतचं निवेदन प्रशासनाला देण्यात आलेलं आहे. सतीश भोसले हा भाजपा आमदार सुरेश धस यांचा आष्टीतला कार्यकर्ता आहे. मात्र त्याचे कारनामे सध्या समोर येत आहे, त्यामुळे धसांना देखील त्यावर स्पष्टीकरण देत बसावं लागतंय. व्हिडिओमध्ये सतीश भोसले म्हणालाय की भविष्यामध्ये अण्णा मुख्यमंत्री व्हावे. खोक्या भोसलेच्या घरी वन विभागानं धाड टाकली आहे. त्यामध्ये वन विभागाला वन्यजीवांच्या शिकारीचं मोठं घबाड सापडलं. वन्यजीवांच्या प्राण्यांच्या मांसासह धारदार शस्त्र, जाळी, वाघूर आणि बरंच काही आढळलं. तपासात मोर आणि हरिण मारणारे जाळे देखील आढळले. सतीश भोसलेच्या भोवती तपासाचा फास आवळणार आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील पीडित कैलास वाघचा बीड पोलिसांनी जबाब नोंदवलाय. 1.5 वर्षांपूर्वी सतीश भोसले आणि त्याच्या साथीदारांनी कैलास वाघला मारहाण केलेली. त्यावेळेस तक्रार करून देखील कारवाई करण्यात आली नाही. आता मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला, त्यानंतर पोलिसांना जाग आली. या संपूर्ण प्रकारानंतर वनमंत्री गणेश नाईक ऍक्शन मोडमध्ये दिसताय. खोक्या सतीश भोसले दोषी आढळल्यास कारवाई करा असे आदेश अधिकाऱ्यांना त्यांनी दिले आहेत. शक्तीपीठ महामार्गात मोठ्या प्रमाणात घोटाळा होणार आहे. अनेक नेत्यांचे होत आलेले आरोप राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितले. शक्तीपीठ महामार्गाच्या 1 किलोमीटरला 108 कोटी रुपयांचा खर्च दाखवलाय. त्याचा 1 किलोमीटरला 35 कोटी रुपये इतका खर्च आहे. मग वरचे 70 कोटी कुणाच्या घशात घालण्याचा हा प्रयत्न आहे, ही टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. धाराशिवमध्ये उष्माघातापासून बचावासाठी प्रशासनाकडून रुग्णालयामध्ये कोल्ड रूमची स्थापना झाली आहे. यात 44 प्राथमिक आरोग्य केंद्रांसह ग्रामीण आणि शहरी आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. दरम्यान नागरिकांनी गंभीर स्थितीमध्ये 108 आणि 102 या क्रमांकावर त्वरित संपर्क करावा असं आवाहन केलं जात आहे. कोकणात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला. सोलापूरमध्ये 38.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरती प्रवाशांसह वाहनधारकांच्या सोयीसाठी 22 ठिकाणी कंटेनर शौचालय उभारण्याचा निर्णय MSRDCनं घेतला. सुमारे 60 ते 65 किलोमीटर अंतरावर 20 आसन क्षमतेची ही शौचालयं असतील. या ठिकाणी पूर्णवेळ मुबलक पाणी देखील उपलब्ध केलं जाणार आहे.
महिला दिनाच्या दिवशीच लाडक्या बहिणींची सरकारकडून फसवणूक झालेली आहे। सरकारने लाडकींना दिलेलं आश्वासन हवेत विरलेलं आहे। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3000 रुपये देण्याचं आश्वासन सरकारने दिल्याचं आपण पाहिलेलं, मात्र खात्यात फक्त 1500 रुपये जमा झाले आहेत। शाहिद कपूर आणि करीना कपूरची तब्बल 18 वर्षांनंतर भेट झाली आहे। इतकंच नाही तर दोघांनी एकमेकांना मिठी मारली आहे आणि दोघांमध्ये बराच काळ गप्पा देखील रंगल्या आहे। जब वी मेटचे गीत आणि आदित्य तब्बल 18 वर्षांनंतर अशा प्रकारे एकत्र आले, त्यामुळे दोघांच्या फॅन्समध्ये आनंदाचं वातावरण आहे। आगामी फिफा विश्वचषकाचा अमेरिकेमध्ये या ठिकाणी सोहळा रंगणार आहे आणि या दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फिफा ट्रॉफीचं अनावरण केलं। मात्र यावेळेस फिफाची ट्रॉफी अनोखी दिसते। ही ट्रॉफी चावीने उघडली जाते। ट्रम्प यांच्यासमोर चावीने फिफा ट्रॉफीचं अनावरण करण्यात आलेलं आहे। टिफ्फनी अँड कंपनीच्या मदतीने फिफाची सुवर्ण ट्रॉफी ही साकारण्यात आली आहे। पुण्यातून एक मोठी बातमी आहे। पुण्यात नंगानाच करणाऱ्या गौरव अहुजाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे। त्याला दुपारी कोर्टात हजर केलं जाणार आहे। त्याची BMW गाडी देखील पोलिसांनी जप्त केली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली आहे। त्याआधीच ससून रुग्णालयामध्ये त्याचं मेडिकल करण्यात आलेलं आहे। गौरवला कराडमधून ताब्यात घेण्यात आलं होतं। पुणे पोलिसांनी त्याचा सातारा पोलिसांकडून ताबा घेतलाय। दरम्यान गौरव अहुजाचा मित्र भाग्येश ओसवालला पोलिसांनी अटक सुद्धा केलेली आहे। त्याच्या रक्ताच्या नमुन्यात अल्कोहोल आढळलंय। भाग्येश ओसवाल गौरव सोबत BMW मध्ये बसून दारू पित होता, तर गौरव अहुजानं भर रस्त्यात अश्लील चाळे केले होते। त्यानंतर व्हिडिओ जारी करत त्यानं माफी मागितली आहे। गौरव अहुजाला कराडमधून पोलिसांनी ताब्यात घेतलंय। रात्री उशिरा पुणे पोलिसांनी कराड पोलिसांकडून गौरवचा ताबा घेतला असल्याचं बघायला मिळतंय। सकाळी येरवडा पोलिसांनी गौरवला मेडिकलसाठी ससून रुग्णालयामध्येही नेलं। मेडिकल नंतर पोलिसांनी गौरवला अटक केली असल्याचं देखील आता कळतंय। गौरवचा मित्र भाग्येश ओसवाललाही पोलिसांनी आता अटक केलेली आहे। तर गौरव अहुजा आणि त्याच्या मित्राला आता पोलिसांनी अटक केली आहे। मात्र महिला दिनालाच पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे। काय आहे बड्या बापाच्या औलादीचा कारनामा, पहा 60 सेकंदात। पुण्यात आलिशान BMW गाडी रस्त्याच्या मधोमध थांबून मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका बड्या बापाच्या मुजोर तरुणानं महिलांसमोर अश्लील चाळे केले। तरुण आणि गाडीतला त्याचा मित्र दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते आणि भरधाव गाडी चालवत वाघुलीच्या दिशेने गेले। सकाळच्या सुमारास सिग्नलवर हा तरुण गाडीखाली उतरला। त्यानं भर रस्त्यावर लघुशंका केली, त्यामुळे एका सजग नागरिकानं त्याचा हा प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला। हे या तरुणाला कळताच त्यानं गाडीत बसताना कॅमेऱ्याच्या समोर आणखी अश्लील चाळे केले। या प्रकरणी अश्लील चाळे करणारा गौरव अहुजा आणि त्याचा मित्र भाग्येश निबजिया या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुंबई पोलीस अधिनियमच्या कलम 110, 112, त्याचप्रमाणे मोटर वाहन अधिनियम कलम 184, 185 अन्वये अपराध क्रमांक 168/25 प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे। आई वडिलांचं दुर्लक्ष आणि पैशांचा माज यामुळे बड्या बापाच्या औलादी कशा बिघडत चालल्यात त्याचा प्रत्यय पुण्यात पुन्हा आलाय। तर आपण बघितलं कशा प्रकारे ही कारवाई करण्यात आलेली आहे। मात्र पुण्यात कायद्याचा धाक राहिला नाहीये, कारण कोथरूड परिसरात तरुणाला बेदम मारहाण झालेली आहे। किरकोळ वादातून रिक्षा चालकाकडून आणि त्याच्या साथीदाराकडून धारदार शस्त्रानं मारहाण झाली आहे। दुसरीकडे शास्त्रीनगर चौकात मद्यधुंद अवस्थेत असलेल्या माजुरड्या तरुणानं महिलांसमोर अश्लील वर्तन केलंय। तर तरुण आणि गाडीतील त्याचा मित्र दोघेही मद्यधुंद अवस्थेत असल्याचं कळतंय। तिसरी घटना पुण्याच्या चाकण MIDC मध्ये घडली आहे। गावगुंडांचा राडा बघायला मिळतोय। एका कंपनीमधील कर्मचाऱ्यांना अमानुष मारहाण झाली आहे। सिंहगडमध्ये टोळक्याकडून दाम्पत्यावर कोयत्यानं हल्ला सुद्धा करण्यात आलेला आहे। यानंतर राज्यभरातल्या बातम्यांचा धावता आढावा। बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये राहेरी ते सोनोशी या रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे। डांबरीकरण या ठिकाणी सुरू असलेल्या या रस्त्यासाठी अत्यंत निकृष्ट साहित्य वापरलं गेलं असं स्थानिकांचं म्हणणं आहे। पहिल्याच पावसात रस्त्याची दुरावस्था होण्याची शक्यता आहे।
नंदुरबारमध्ये वाढत्या उन्हामुळे लिंबूची मागणी वाढली आहे, त्यामुळे त्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी लिंबूचे दर 50 ते 60 रुपयांवर होते, मात्र आता ते 120 ते 150 रुपयांवर गेले आहेत. रमजान निमित्त धुळ्यातील बाजारामध्ये खजुराची मागणी वाढली आहे. तर रमजान महिन्याला 2 मार्चपासून सुरुवात झाली आणि या महिन्यात सर्वात जास्त मागणी खजुराला असते. त्यामुळे शहरात दररोज महेरी आणि इफ्तार निमित्त खजुरांची विक्री मोठ्या प्रमाणात होते. आखाती देशांमधून विविध प्रकारचे खजूर बाजारामध्ये सध्या विक्रीसाठी येताना दिसत आहेत. परतूरच्या तहसीलदार प्रतिभा गोरेंवरती आता प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार बबनराव लोणीकरांनी केली आहे. तर यावेळेस वाळू माफियांनी गोरेंवरती हल्ला केलेला होता, त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा केली जाते. जालन्यातल्या बदनापूर पोलिसांनी संशयित आरोपीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. डोकसाळच्या रामा गव्हाणे या व्यक्तीला पोलिसांकडून मारहाण करतानाचा व्हिडिओ आता समोर आलाय. संशयित आरोपी कोर्टात हजर होत नसल्यानं पोलीस त्याला आणण्यासाठी डोकसाळ गावात गेले, त्यावेळेस हा प्रकार घडल्याची माहिती आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या नांदगाव कोहळी आणि वारस विहिरीच्या ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेले आहेत. इथल्या नाल्यांवरती बांधलेल्या 2 मातीच्या पाझर तलावाचं काम अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप या नागरिकांनी केलाय. संबंधित कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील या दरम्यान देण्यात आलेला आहे. नांदेडच्या मुदखेड तालुक्यातल्या पाथरड रेल्वे स्टेशनवरील रेल्वे अंडरब्रिजचं काम 2021 पासून बंद आहे. या पुलाचं काम अपूर्ण असल्यानं 4 ते 5 गावांमधील नागरिकांना ये-जा करण्यास त्रास होतोय. तक्रारी आणि आंदोलनं करून देखील हे काम प्रशासनाकडून करण्यात येत नाहीये असा आरोप सध्या नागरिक करताना दिसत आहे. नागपूरमध्ये सेवानिवृत्त एसटी कर्मचारी हक्काच्या पगारासाठी आक्रमक झाले असल्याचं बघायला मिळते. सर्वोच्च न्यायालयामध्ये 2 वेळा निकाल लागूनही कर्मचाऱ्यांना अजूनही त्यांचा हक्काचा पगार मिळालेला नाही असा आरोप आहे. लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिलेला आहे. अमरावतीच्या अचलपूरमध्ये रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू झाला. सिझेरियन ऑपरेशन दरम्यान रक्तवाहिनी न जोडता पोटाला टाके मारले, त्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबाचा आहे. महिला डॉक्टर आणि सहकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जाते. हिंगोलीमध्ये बसमधून जीवघेणा प्रवास सुरू आहे आणि या बसमध्ये बाहेर जाण्याच्या मार्गातील प्लेट उखळली आहे. त्यामध्ये पाय गेला तर बस खाली जाऊन जीव देखील जाण्याची भीती सध्या व्यक्त केली जाते. तर या बसमधून शाळेतली मुलं दररोज प्रवास करतात. पालिकेने याकडे लक्ष द्यावं आणि कारवाई करावी अशी मागणी सध्या तरी केली जाते. सोलापूरमधल्या शिवनीमध्ये जाणारा रस्ता 2 वर्षांपासून अर्धवट अवस्थेत असल्याचं दिसतंय. त्यामुळे रस्त्यावर अनेक अपघात होत आहेत. तक्रार करून सुद्धा बांधकाम विभाग लक्ष देत नाही, त्यामुळे नागरिक संतप्त झालेले आहेत. स्थानिक आमदारांनी याकडे लक्ष देऊन रस्ता तयार करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. यानंतर एक मोठी बातमी. सरपंच संतोष देशमुख यांच्या अंगावर 150 जखमा नेमक्या कोणत्या हत्याराच्या होत्या, कशा पद्धतीने होत्या आणि हत्यारं नेमकी कशी होती याची माहिती आता समोर आलेली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसाठी वापरलेल्या हत्यारांची रेखाचित्र आता समोर येत आहे. सीआयडीने दोषारोप पत्रामध्ये कल्पनाचित्र रेखाटलेली आहेत. पाईप, वायर, लावलेली मूठ, याशिवाय गज, लाकडी दांड्याची हत्यारं असं हे सर्व काही असल्याचं समोर येत आहे. गॅसच्या पाईपला वळवून मूठ तयार करण्यात आलेली होती. लोखंडी पाईपला क्लच वायर लावण्यात आलेलं होतं. ऊसतोड मुकादमांचं देखील अपहरण करून याच हत्यारानं मारहाण केली जात होती. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत वैभवीनं काळीच पिळवटून टाकणारा जबाब नोंदवलेला आहे. काय आहे या जबाबात पाहुयात बातमी 60 सेकंदात. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. आता देशमुख कुटुंबियांचे जबाब नोंदवण्याचं काम सुरू आहे. त्यामध्ये संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखचा जबाब नोंदवण्यात आला.
आणि त्यामधून खळबळजनक माहिती समोर आली. वैभवी देशमुखचा हाच जबाब साम टीव्हीच्या हाती लागला. त्यात माझं काही बरं वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे असं वडिलांनी सांगितल्याचं या जबाबामध्ये म्हटलंय. कॉल विष्णू चाटेचाच होता असं वडिलांनी सांगितल्याचंही वैभवीनं आपल्या जबाबात म्हटलंय. वैभवी देशमुखच्या जबाबात काय आहे तेही पाहूया. भाऊ, एवढं काही झालं नाही, कशाला एवढं ताणता भाऊ, जीवावर का उठता, असं वडील फोनवर बोलत असल्याचं वैभवीनं सांगितलंय. माझं काही बरं वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे असं वडिलांनी सांगितलं असंही वैभवीचं म्हणणं आहे. 10 ते 12 मिनिटं हा कॉल सुरू होता. कॉल आरोपी विष्णू चाटेचा असल्याचं वडिलांनी सांगितल्याचं वैभवीनं आपल्या जबाबात नोंदवलं. त्यामुळे आता कराड गँगच्या अडचणीत आणखीनच वाढ होणार असल्याचं दिसतंय. यानंतर पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. बुलढाणा शहरात शाळेच्या इमारतीला अचानक भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. नागपूरच्या उमरेडमधील MIDC मध्ये 2 ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. टायर जाळून त्यापासून ऑइल तयार करणाऱ्या कंपनीमध्ये आणि दुसरीकडे कापसाच्या गठाणी तयार करणाऱ्या कंपनीमध्ये आग लागली. अग्निशमन दलाने ही आग विझवली आहे. मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे. कल्याणमध्ये पुन्हा लिंक रोडवरती सिमेंटच्या मिक्सर ट्रकचा ब्रेक फेल झाला. त्यामुळे ट्रकने टेम्पोसह 3 ते 4 रिक्षांना धडक दिली. अपघातात टेम्पो चालकासह 3 जण गंभीर जखमी झाले तर वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. लातूरच्या उदगीरमध्ये पिंपरी घाटामध्ये भीषण अपघात झालेला आहे. त्यामध्ये आपण जर बघितलं तर यावेळेस कार आणि ट्रकने समोरासमोर धडक दिली. कारमधील एकाला गंभीररित्या दुखापत झाली असल्याचं देखील बघायला मिळतंय. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. रायगडमधल्या म्हसळ्यामध्ये पहिल्या पतीने मित्रासोबत मिळून पत्नीचा काटा काढण्याचा प्रयत्न केलाय. महिला दिनाच्या दिवशीच खरं तर पती दुर्वेश धाडव यानं तिच्या मानेवर स्क्रूड्रायव्हरने वार केलाय. महिला गंभीर जखमी आहे. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहे. आरोपी धावडेला मात्र पोलिसांनी आता अटक केलेली आहे. पुण्याच्या कोथरूड परिसरात तरुणाला बेदम मारहाण झाली आहे. किरकोळ वादातून रिक्षा चालकाकडून ही मारहाण करण्यात आलेली आहे. तर धारदार शस्त्रानं मारहाण झाली आहे. मारहाणीमध्ये तरुण गंभीर जखमी झाला. मारहाणीचा CCTV सध्या समोर आलाय. पुण्याच्या चाकण MIDC मध्ये गावगुंडांनी राडा केला. एका कंपनीमधील कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आलेली आहे. मारहाणीचं कारण अद्यापही अस्पष्ट असल्याचं दिसतंय. कंपनीमधील 20 ते 25 कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आलेली आहे. पुण्यातील सिंहगडमध्ये टोळक्याकडून दाम्पत्यावर कोयत्यानं हल्ला करण्यात आलेला आहे. किरकोळ वादातून मारहाण झाली. टोळक्यानं कोयत्यानं वार केल्यानं तरुण जखमी झाला. घटनेनंतर आरोपी दुचाकीवरून पसार झाला आणि या प्रकरणानंतर दाम्पत्यानं पोलिसात गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे. राजस्थानमधील JK नगर कॉलनीमध्ये एका मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला असल्याचं देखील बघायला मिळतंय. याशिवाय त्यात ती गंभीर जखमी झाली. तिला स्थानिकांनी रुग्णालयात दाखल केलं असल्याचं देखील पाहायला मिळतंय. या दरम्यान घटनेचा व्हिडिओ समोर आलेला आहे. लव जिहाद विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता कठोर भूमिका घेतली आहे. लव जिहाद विरोधातील कायदे कठोर केले जाणार आहे असं फडणवीस म्हणाले. राज्यात लव जिहादची जवळपास 1 लाख प्रकरण आहे आणि या प्रकरणांचं विशेष समितीकडून सखोल विश्लेषण सुरू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. पुण्यात घडलेल्या घटनेबाबत अमृता फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली. पुण्यातील घटना खेदजनक आहे. देवेंद्र फडणवीस यावर ॲक्शन घेतील आणि पुढे अशा घटना होणार नाही यासाठी ते काळजी घेतील असं त्यांनी सांगितलं. यावर माझा विश्वास आहे, ही प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली. शिवसेना शिंदे गटात गेलेल्या कर्मचारी सेनेतील तब्बल 250 शिवसैनिकांनी घरवापसी केले. मुंबईमधील पंचतारांकित कोर्टयार्ड मेरिट या हॉटेलमध्ये 250 कर्मचाऱ्यांनी 6 महिन्यांपूर्वी भारतीय कामगार सेनेतून शिवसेनेच्या राष्ट्रीय कर्मचारी सेनेमध्ये प्रवेश केला. मात्र तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यानं त्यांनी घरवापसी केली आहे.
धर्मांतर करायला लावणाऱ्यांना फाशीची शिक्षा होणार आहे. बळजबरीचं धर्मांतर रोखण्यासाठी कठोर कायदा केला जाईल. हा कायदा लवकरच मध्य प्रदेशमध्ये लागू होणार असल्याची माहिती मिळते आहे. याशिवाय मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी ही घोषणा केली आहे. जबरदस्ती आणि आमिष दाखवून गैरवर्तन करणाऱ्यांना सोडणार नाही, हा इशारा मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. औरंगजेबच्या कबरी संदर्भात लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळेल असं सूचक विधानमंत्री नितेश राणे यांनी केलं असल्याचं दिसतंय. तर महाराष्ट्रामध्ये किती काळ ही कबर राहील हे येत्या दिवसांमध्ये कळेल. या संदर्भात राज्याचे प्रमुख योग्य वेळी निर्णय घेतील असं विधान राणेंनी केलंय. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नाही असं आम्ही समजतो असं जयंत पाटील म्हणाले. मुंडेंनी राजीनामा दिल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सभागृहाबाहेर जाहीर केलं. मात्र सभागृहामध्ये राजीनाम्याची माहिती देणं अपेक्षित आहे. तर 5 दिवस उलटून गेल्यानंतरही माहिती मिळालेली नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलं. कराडने आवादा पवनचक्की प्रकल्पाला 2 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याची माहिती आहे. धनंजय मुंडेंच्या जगमित्र कार्यालयातून खंडणीची मागणी केल्याचं दोषारोप पत्रातून समोर आलं. त्यामुळे कराड आणि धनंजय मुंडेंच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. आणि यानंतरची बातमी निश्चितच क्रिकेट विश्वातून आहे. चॅम्पियन कोण ठरणार, भारत की न्यूझीलंड, याचा फैसला आज होणार आहे. दुबईमध्ये आज ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचा महामुकाबला रंगणार आहे. भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज फायनल रंगणार आहे आणि या स्पर्धेत भारतीय टीमचं पारडं जड मानलं जात आहे. कारण भारतीय टीमने या संपूर्ण स्पर्धेमध्ये एकही मॅच गमावलेली नाहीये. भारतीय टीम सलग तिसऱ्यांदा ICC स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश करते. 2000 मधल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी देखील टीम इंडिया सज्ज आहे. तेव्हा फायनलमध्ये भारताला लोळवत किवींनी टीम इंडियाचं स्वप्नभंग केलेलं होतं. तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये टॉस कोण जिंकणार हे मॅचची दिशा ठरवू शकतं. या स्पर्धेत टीम इंडियाने एकही नाणेफेक जिंकलेली नाही. दुबई स्टेडियमची खेळपट्टी खूपच संत आहे. त्यामुळे संध्याकाळी फलंदाजी करणं या ठिकाणी सोपं मानलं जातंय. आज भारतासाठी नाणेफेक जिंकणं नेमकं महत्त्वाचं काय, त्याची कारणं गेल्या 10 सामन्यांच्या निकालामध्ये दडली आहे. तर दुबई स्टेडियमच्या खेळपट्टीवरती संध्याकाळी बॅटिंग करणं सोपं आहे. गेल्या 10 सामन्यांमध्ये पाठलाग करणाऱ्या संघानं 7 मॅच जिंकलेल्या आहे. रन्सचा पाठलाग करताना भारताचा 4 पैकी 3 वेळा विजय झालेला आहे. न्यूझीलंड विरुद्ध देखील लीग मॅचमध्ये पहिली बॅटिंग करत विजय मिळवलेला आहे. 2023 वर्ल्ड कप फायनलमध्ये टॉससह मॅच देखील जिंकणं तितकंच महत्त्वाचं मानलं जातं. पुढे आणखी एक महत्त्वाची बातमी, आणि ही एक अशी बातमी आहे जी पाहून तुम्हाला देखील सुखद आश्चर्याचा धक्का बसेल. असं मी का म्हणते, कारण तब्बल 18 वर्षांनंतर शाहिद कपूर आणि करीना कपूरची भेट झाली आहे. इतकंच नाही तर दोघांनी एकमेकांना घट्ट अशी मिठी मारल्या. दोघांमध्ये बराच काळ गप्पा देखील रंगल्या असल्याचं बघायला मिळालं. तब्बल 18 वर्षांपूर्वी शाहिद आणि करीनाचं ब्रेकअप झालं आणि ब्रेकअप नंतर एकमेकांसोबत काम करणं तर सोडा, बघणं देखील त्यांनी टाळलेलं. शाहिद करीना चक्क एकमेकांची गळाभेट घेताना आणि गप्पा मारताना यानंतर दिसतात. जब वी मेटचे गीत आणि आदित्य तब्बल 18 वर्षांनंतर अशा प्रकारे एकत्र आलेत आणि त्यानंतर दोघांच्या फॅन्समध्ये देखील आनंदाचं वातावरण एकंदरीत आपल्याला बघायला मिळतं. हम जो चलने लगे हैं ये रास्ते, मंजिल. तुमच्या परिसरात भटके कुत्रे फिरत असतील तर सावध, कारण 8 ते 10 भटक्या कुत्र्यांनी एका तरुणीवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली. ही धक्कादायक घटना CCTV कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली आहे. सकाळच्या वेळी ही तरुणी कामासाठी जात होती. त्यावेळेस एकामागून एक आलेल्या भटक्या कुत्र्यांनी तरुणीवर हल्ला केलाय. कुत्रे चावा घेत होते, तरुणी भिवळत होती. त्यावेळेस बाईकवरून आलेल्या महिलेने धाव घेतली आणि तरुणीची या कुत्र्यांच्या तावडीतून सुटका झाली. त्यामुळे तुमच्या परिसरात भटके कुत्रे असतील तर सावध राहा. ही धक्कादायक घटना राजस्थानच्या JK नगर कॉलनीमध्ये घडली. हे दृश्य खरं तर तुम्हाला विचलित करू शकतात. मात्र आपण पाहतो या तरुणीवर कशा प्रकारे या भटक्या कुत्र्यांनी हल्ला केलेला आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये तरुणी गंभीररित्या जखमी झालेली आहे. यासोबत बुलेटिनमध्ये एक अगदी छोटासा ब्रेक.
तुमच्या गावात राजकीय गावगुंडांची दहशत, वेळोवेळी होते खंडणीची मागणी. राजकीय गुंडगिरी विरोधात साम टीव्हीची मोहीम. घटनेचा व्हिडिओ करा आणि आम्हाला पाठवा या व्हॉट्सअप नंबरवर 9594885566. तुमचं नाव गुप्त राहील याची खात्री बाळगा. साम टीव्ही, बातमी जी व्यवस्था बदलेल.